लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट असणार आहे। आनंदाचे अपडेट आहे। नवीन 3 शासन निर्णय आले आहेत। आता हे 3 शासन निर्णय काय असणार आहे, दिव्यांग बांधवांसाठी काय लाभदायक असणार आहे, काय फायदा होणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राइब केलं नसेल तर योजना यात्रा चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर लक्षात घ्या, पहिला GR आहे जो दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयासाठी आहार व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत। त्यानंतर जो दुसरा GR आहे ज्यामध्ये दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या संचालक मंडळामध्ये अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याबाबत। व तिसरा व महत्त्वाचा अजून एक GR आहे तो म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेसाठी या नवीन SLS करिता RBI मध्ये खाते उघडण्याबाबत हे 3 GR आहेत। आता बरेच लाभार्थी आहेत त्यांना GR ची प्रत किंवा GR पाहिजे असतं, कोणाला पाहिजे असतं तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, नक्कीच घ्या। आणि हे महत्त्वाचं GR का असणार आहे, कारण दिव्यांग सक्षमीकरण विभाग जे निराधार योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे व 1 तारखेपासून दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग विभाग करण्यात आलेला आहे। तर यासाठी आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। जो पहिला GR काय सांगतो तो पाहूया। दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयासाठी आहारण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत। आता जो डिपार्टमेंट आहे बघा, दिव्यांग सक्षमीकरण विभाग याच्यासाठी आहारण व संवितरण अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी घोषित करण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे, जेणेकरून जे काही सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून दिव्यांग कल्याण विभाग हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आलेला आहे। तर इथे जे लाभार्थी असणार आहे त्यांच्यासाठी निर्णय घेण्यासाठी आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने मंजूर केलेल्या सुधारित आकृतीबंधानुसार आयुक्तालय स्तरावरील वित्तीय कामकाजासाठी सहाय्यक संचालक आणि आहारण व संवितरक अधिकारी घोषित करण्यात येत आहे, जेणेकरून जे काही निर्णय घ्यायचे आहेत आपले दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता व्यवस्थितपणे त्याच्यासाठी एक हक्काचा माणूस देण्यात आला आहे। दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय यामध्ये नियंत्रक अधिकारी व आहारण व संवितरण अधिकारी देण्यात आले आहे। हा पहिला GR आहे। त्यानंतर जो दुसरा GR आहे त्यामध्ये सांगितलेले की महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या संचालक मंडळामध्ये अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यासंदर्भात। आता हे तिन्ही GR महत्त्वाचे असणार आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी। आता बरेच जण म्हणतील की आता ते नेमणूक वगैरे करण्यात आले आहे, मग लाभार्थ्यांचं काय फायदा आहे, लाभार्थ्यांना लाभ कसा मिळणार आहे। बघा, निर्णय घ्यायला कोणी असेल तर लवकरात लवकर तिथे निर्णय होतात, डिसिजन्स होतात व त्यानंतर कामकाज सुद्धा सुरू होतात। तर लक्षात घ्या लाभार्थ्यांनो, कोणतेही निर्णय असू द्या, कोणतेही डिपार्टमेंट असू द्या, त्याला जर त्याचे हक्काचे व्यक्ती असेल किंवा हक्काचे अधिकारी अवेलेबल असतील तर नक्कीच इथे निर्णय घ्यायला सोपे जातात। त्यामुळे हे शासन निर्णय महत्त्वाचे आहे व लाभार्थ्यांना सुद्धा हे महत्त्वाचं आहे। तर खालील अशासकीय तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या संचालक मंडळाने अशासकीय सदस्य म्हणून करण्यात येत आहे, हे या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे। व आता तिसरा जो शासन निर्णय आहे तो म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत लक्षात घ्या, जे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेसाठी या नवीन SLS करिता RBI मध्ये खाते उघडण्याबाबत आहे, ज्यामध्ये प्रस्तावना मांडण्यात आली की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 24/2/2026 रोजीच्या शासन निर्णयात व विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे। सबब विशेष सहाय्य योजनेचा भाग असलेले केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना दिनांक 1/4 म्हणजे 1 एप्रिल 2026 रोजीपासून विभागामार्फत राबविण्यात येणार आहे। तर वित्त विभागाने जे केंद्र पुरस्कृत योजनेचे निधी भारतीय रिझर्व्ह बँकेचे कुबेर प्रणालीच्या माध्यमातून वेळेवर म्हणजे जस्ट इन टाइम वितरित करण्यासंदर्भात SNS स्पर्श या पर्यायाची वापरायची कार्यपद्धती संबंधित मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत। हे पूर्णपणे या प्रस्तावना मांडलेल्या आहेत। तर शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे, ज्यामध्ये दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत बघा राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेसाठी निधी वेळेवर वितरित करण्याकरिता बघा निधी वेळेवर वितरित करण्याकरिता जे काही SNS स्पर्श म्हणजे रिअल टाइम सिस्टीम ऑफ इंटिग्रेटेड क्विक ट्रान्सफर या पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक येथे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य संलग्न योजना निहाय म्हणजे इथे ड्रॉइंग अकाउंट उघडण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे। बघा, आता पैशांचं वितरण सुद्धा झालेलं आहे, म्हणजेच काय की SAS.MAHITI. जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा सांगण्यात आलेलं आहे DBT मार्फत पैसे जमा करा। GR सुद्धा परवा म्हणजे 22 एप्रिलला आलेला आहे। मग आता हे
3 GR आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये पहिल्या GR मध्ये सांगितलेलं आहे की ज्या निर्णय घेण्यासाठी जे अधिकारी असतील किंवा बघा तुम्ही बघू शकता ज्यामध्ये मंजूर करण्यात आलेले आहे नियंत्रक अधिकारी आहे, आहार व संवितरण अधिकारी आहे, व यामध्ये काय सांगितले की जो विभाग आहे डिवाइड केलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी आता वित्त विभागाने येथील शासन निर्णयत्व निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार उक्त नमूद केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत कार्यरत राज्य संलग्न योजना ह्या भारतीय रिझर्व्ह बँक आहार खाते उघडण्याबाबत संबंधित एकल जे काही यंत्रणा आहे म्हणजे SNS आणि आहार व संवितरण अधिकारी यांची आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. त्यामुळे जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये आता वेळेवर पैसे येणार आहे, जे निर्णय घेतले जाणार आहे त्यामुळे नक्कीच लाभार्थ्यांना ते जे आहे ते फायदा होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचं जे काही म्हणणं आहे नक्कीच कमेंट करून सांगा. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनल व फेसबुकवरती व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच फेसबुक पेजला फॉलो करायला विसरायचं नाही. धन्यवाद.